लाडक्या बहिणींनो, ई-के.वाय.सी संदर्भात एक नवीन मोठी अपडेट समोर आलेली आहे। शेवटची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे। आता काय आहे तारीख आणि त्या तारखेपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींचे ई-के.वाय.सी व्हायला पाहिजे। आता ज्या महिलांची ई-के.वाय.सी नाही झाली तर त्यांना आता हप्ते येणे बंद होणार आहे। म्हणून ई-के.वाय.सी करून घ्यावी ही विनंती आहे आणि स्वतः अदितीताई तटकरे यांनी ट्विट करून सांगितलं आहे। आता त्यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे आणि कोणती तारीख आहे ते सुद्धा सांगणार आहे। कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा। महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत आजचा व्हिडिओ पोहोचवायला पाहिजे आणि ई-के.वाय.सी करायचा एक्झॅक्ट टाईम काय आहे ते सुद्धा सांगणार आहे, म्हणून स्किप करत राहू नका। तर लाडक्या बहिणींनो, अदिती तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शक येण्यासाठी व लाभार्थ्यांचा नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-के.वाय.सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या प्रक्रियेत अधिक सूत्र आणण्याबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक घेतली। दिनांक 18 सप्टेंबर 2000 पासून ladkibhin.maharashtra.government.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-के.वाय.सी सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींची ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। लाभार्थींना 18 नोव्हेंबर 2025 पूर्व ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी मी सर्वांना आवाहन करीत आहे। तर स्वतः अदितीताई तटकरे यांनी 19 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक जे लाडक्या बहिणी पात्र आहे त्यांनी त्यांची ई-के.वाय.सी करून घ्यायची आहे। नाही केली तर तुम्हाला आता हप्ते येणे बंद होणार आहे आणि ही ई-के.वाय.सी प्रक्रिया जी आहे ते तुम्ही रात्री जास्त करून ही साईट चालते। दुपारी ही जी साईट आहे ती पूर्णपणे ब्लॉक असते, म्हणजे तुम्ही किती ट्राय केलं तरी ही साईट चालणार नाही। रात्री 12 पासून सकाळी 5 पर्यंत ही साईट चालू असल्यामुळे तुम्ही त्या पिरियडमध्ये ई-के.वाय.सी केली तर तुमची फटाफट ही जी प्रक्रिया आहे ती होईल। आणि जास्तीत जास्त महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे पुढे व्हिडिओ शेअर करत राहा आणि प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत आजचा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम।